थांबा 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 ते लावा की काहीतरी. आणि लिंडीवर फटाकडे वाजले. हा ओके सगळ्यात एक घास सर. इकडे बघा. ओके हा इकडे बघा अध्यक्ष. हा ओके नको करू तू मानधनाची काळजी. नाही थांबा घ्या भाषण करायचेत ना. हा चारा करा सुरुवात. कोण आहे उपाध्यक्ष तसेच बोला. लोकसभेचे काँग्रेसचे समन्वयक तथा दौंड तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय अरविंद दोरगे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. थांबा थांबा. निष्ठावंत कार्यकर्ते अरविंद भाऊ दोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक राजकारणामध्ये अनेक वर्षापासून सक्रिय आहेत. काँग्रेस विचारसरणीचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक आज या ठिकाणी आमचे मित्र मार्गदर्शक व दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या पुढील त्यांची राजकीय कारकीर्द ही जसं जसं वय वाढेल तशी त्यांची कारकीर्द आणि त्यांची पदे वाढत जावोत अशी मी अपेक्षा करतो. आणि यवतगावामध्ये फुले शाहू आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा अरविंद दोरगे पाटील हे पुढे नेत आहेत. त्यांच्या चळवळीतून ते मांडत आहेत आणि त्यामुळेच त्यांची आमची विचाराची नाळ या ठिकाणी जुळलेली आहे. त्यामुळे सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गावामध्ये एक चांगला आणि वरिष्ठ अभ्यासू ज्यांचा दांडगा अभ्यास आहे असं व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. आणि ज्या वेळेस मला कळालं की आज अरविंद म्हणजे याची प्रवास दौरा चांगला झाला. ते दोन ठिकाणी भेटी होत्या. मला जर कळालं की वाढदिवस आहे तरी थांबवलं नाही. म्हणलं अध्यक्षांच्या वाढदिवसाला आपण गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर चळवळीचा बाबा आहे. लालू खरे अण्णा भाऊ फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या डोक्यात ठेवून त्यांनी आत्तापर्यंत जी वाटचाल केलेली आहे. आणि आज आपण राजकीय परिस्थिती पाहता राजकारणामध्ये कोण कोणाच्या आईला पेतो आणि कोण कोणच्या घरात जातो. पण आमचा अरविंद भाऊ फक्त काँग्रेसमध्येच राहतो. एक नंबर एक नंबर एक नंबर. पदं येतात जातात. पदं म्हणजे आता टिश्यू पेपर झाला. पदं जरी असेल टिश्यू तरी अरविंद दोरगे आहे काँग्रेसचा मोठा इश्यू. त्यामुळं पक्षश्रेष्ठींनी पण कान उघडे ठेवून ऐकावं. जे निष्ठावान आहेत निष्ठावानांना किंमत द्यावी आणि त्यांच्या हातात वयोमान्यता वाढत चाललेली आहे. आता तर त्यांच्या पदानुसार आणि त्यांच्या कामाची किंमत ओळखून पक्षश्रेष्ठींनी त्यांचा विचार करावा. भारत जोडो यात्रामध्ये डॉक्टर कोणच नव्हतं तालुक्यातून. पण भारत जोडो यात्रामध्ये आम्ही यांनी प्रतिनिधित्व केले आणि राहुल गांधी सरांना भेटून त्यांनी हस्तांदोलन आणि त्यांना व्यथासुद्धा मांडली. भारत जोडोचा जो काही मर्म आहे जे काय त्याच्यातली त्रुटी आहेत त्या राहुल गांधींना सांगण्याचं धाडस ठेवणारा माणूस आहे. परंतु असो तिथं पित्त तिथे विकत नाही.
परंतु तुम्ही आम्ही बचून न जाता कार्यक्रम तुमचा चालू ठेवा. कारण आज तुम्हाला जरी त्यांना वरिष्ठांना कळली नाही तर पक्षाला तुमची किंमत काढण्याची आज वेळ आली आहे. म्हणतात ना सब्र का फल मिठावं काय. तुम्ही आतापर्यंत जो सब्र केला त्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फळ भेटेल. फक्त निष्ठावान ही व्याख्या तुमच्याकडे बघून समाजाला कळेल. कशाला म्हणतात निष्ठा. आज बाकीचे चालवतात निष्ठेची चेष्टा, परंतु अरविंद दोरगेंनी जपली ती निष्ठा. त्यामुळं इथून पुढे ज्या ज्या वेळेस निष्ठेचा उल्लेख होईल त्यावेळेस तुमच्या नावाचाही उल्लेख होईल असं मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं. आणि फुले शाहू आंबेडकर लहू अण्णा भाऊ आमचा जो माणूस आहे तो शाहू विचाराचा आहे. आणि भाऊ तुम्ही ओपन वर्गातले आणि मराठामधले खऱ्या अर्थाने शाहू आहे. त्यामुळं तुमच्याकडं आहे शाहू. आपण सगळे मिळून या राजकारणी लोकांना एकदा पाहू आणि त्यांना खरी चळवळ काय असते ती दाखवून देऊ याच या ठिकाणी सदिच्छा देतो. बोलण्यासारखे भरपूर आहे. कारण माणूस जे काम करतो त्याला डावलणारी बरीच असतात. कामाची किंमत करणारी लोक कमी असतात. हिरा हा कोळशातच जन्माला येतो. पण काच आणि हिऱ्याची परत करणारा जोरी ज्याला भेटेल ना त्याची लाईफ सेटल होईल. अरविंदजी तुम्ही हिरे आहात, परंतु हिरा जरी अंधारात ठेवला ना तरी तो वकील साहेब चमकतो. त्यामुळं असा गंबाळ कायचा नाही. आपण वेगळ्या विशिष्ट गावात खेडेगावात आहोत काय आहोत, परंतु आपली जी चमक आहे ना ती उद्या देशाला सुद्धा काहीतरी दिशा देऊ शकतो. त्यामुळे तो मला भावी वाटचालीस माझ्या शोषित पीडित मी जे काम करतो की वंचित घटकांचं जे झोपडपट्टी घालण्यात जाणारी जो शेवटचा घटक आहे. पूर्वी स्वातंत्र्यासाठी आपण काय मांडत होतो की आम्हाला अन्न वस्त्र निवारा या प्रामुख्य गरजा भेटल्या पाहिजे, आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे. परंतु आज मी माझं भाग्य म्हणतो की मला याच प्रश्नावर आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली तरी मांडावं लागतं. आणि त्या मांडत असताना की खरा अर्थ स्वातंत्र्याचा अर्थ मला काही कळेना आणि भ्रष्टाचार मुक्त नेता काय आम्हाला मिळेना. म्हणून ही चळवळ चालवताना जर भ्रष्टाचार मुक्त जर व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने झोपडपट्टीला मदत करा. आणि ती मदत जर आपल्या प्रकारे झाली, आपली जागतिक पातळीला ओळख आहे देशामध्ये की आपला भारत देश असा आहे विविधतेत एकता आणि एकतेमध्ये विविधता. ही जागतिक लेवलला आपल्या भारत देशाची ओळख आहे. तर साधू संत महंत आणि महापुरुषांचे चरण या मातीला लाभलेले आहेत. तर महापुरुषांचे विचार ही फक्त वाचून नाही, एक कवी म्हणतो आणि एक विचारवंत म्हणतो पुतळे वाढत गेले विचारांचा तोटा आणि आमचा लढणारा नायकच ठरला फोटा. त्याला पाहिजे फक्त इलेक्शनला नोटा असं न होता ही महापुरुषांचे विचारच डोक्यात घेऊन ते विचार केंद्रीचे काम हे तुमच्या हातून होत आहे. आणि मला या ठिकाणी अत्यंत अभिमानाने सांगावं वाटतं की काही ज्या गोष्टी आहेत त्या अरविंदजीकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा शिकायला मिळाल्या. मी आत्ताच त्यांनी मला एक सूचना दिली आता तुमचं पळापळी शिकण्यात जमा. नक्कीच या गोष्टीचा विचार करेल. कारण जे असेल ना तर ते गोष्ट आपल्या सवंगड्यांना आपल्या मित्रपरिवारांना सांगण्याचा त्यांचा जो हातखंडा आहे ते कधीही कोणाला पारखानं समजतात. प्रत्येकाला योग्य मोलाचा सल्ला देत असतात आणि त्यांचा सल्ला आचरणात आणण्याचं काम मीही करत असतो. तुम्ही आता मी जे चालू केलेलं एक संपर्क कार्यालय आहे अण्णाभाऊ साठेंच्या नावे एक वाचनालय चालू केलं. महापुरुष आपलं गाव असं आहे की आपल्या गावात कोणत्याच महापुरुषाचा पुतळा नाही किंवा महापुरुषांचा विचार कोण घेऊन चालतं हे पण कळत. परंतु महापुरुष हे डोक्यावर न घेता महापुरुष डोक्यात घेऊन खरा चालणारा कोणी यवतमध्ये कार्यकर्ता असेल तर तो हा माणूस आहे की महापुरुषांच्या विचाराचा देखावा न करता महापुरुष हे फक्त पुतळ्याला हार घातल्यानंतर त्यांना अभिवादन होतं तर नाही, त्यांचा विचार डोक्यात घेऊन त्यांच्या विचाराची पेरणी करणारा हा माणूस असल्यामुळे मला खरंच या ठिकाणी या गोष्टीचा अभिमान वाटतो. अरविंदजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या हातून अजूनही समाजाची गोरगरिबांची उपेक्षितांची सेवा घडो आणि तुम्हाला पाहिजे तो मेवा पक्षाकडनं सुद्धा मिळो ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय